2013 मधलं उदाहरण आहे. एका थैलीत 20 चेंडू आहेत. किती चेंडू आहेत एकूण? 20. त्यापैकी काही लाल व बाकी पांढऱ्या रंगाचे आहेत. म्हणजे काही चेंडू काय आहेत? लाल आणि काही काय आहेत? पांढरे चेंडू आहेत. आणि असे एकूण किती चेंडू आहेत? 20 आहेत. पहा, एका थैलीत 20 चेंडू आहेत. त्यापैकी काही लाल व काही पांढऱ्या रंगाचे आहेत. सर्व चेंडूंची सरासरी किंमत ₹25 प्रति चेंडू आहे. म्हणजे आपण जर सगळ्या चेंडूची किंमत काढली, सगळ्या चेंडूची किती आहे? ₹25 प्रति चेंडू आहे. बघा बरे, एकूण चेंडू किती आहेत? 20. म्हणजे सर्व चेंडूंची एकूण किंमत आधी आपण काढू. सर्व चेंडूंची एकूण किंमत किती होईल पहा बरे. सर्व चेंडूंची एकूण किंमत किती होईल पहा. एका चेंडूची किती आहे? 25 गुणिले चेंडू आहेत 20, म्हणजे 25 गुणिले 20 उत्तर आलं 500. ₹500 काय आहे? सर्व चेंडूंची किंमत आहे. म्हणजे जेवढे चेंडू आहेत ना, त्या सर्वांची किंमत किती आहे? ₹500 आहे. सगळ्या चेंडूची किंमत. पुढे पहा. सर्वच किंमत ₹500 हा. जर लाल चेंडूची सरासरी किंमत ₹20 प्रति चेंडू व पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत ₹30 प्रति चेंडू, तर लाल चेंडूची संख्या किती? आपल्याला काय विचारलंय? लाल चेंडू किती आहे ते आपल्याला काढायचंय. पहा आता कसं काढायचं हा. पहा, लाल चेंडू किती आहेत आपल्याला माहित नाही. पांढरे चेंडू किती आपल्याला माहित नाही. मग आपण असं मांडायचं, लाल चेंडू X मानू व पांढरे चेंडू Y मानू. लाल चेंडू आपण X मानला आणि पांढरे Y मानले. किती होईल बघा बरे. X अधिक Y बरोबर 20. दोन्ही मिळून 20 आहे. समीकरण नंबर 1 आलं. पहा नीट. म्हणजे X अधिक Y, एका थैलीमध्ये 20 चेंडू आहेत. त्यापैकी काही लाल आहेत आणि काही पांढरे आहेत. आपण लाल चेंडू X मानले आणि पांढरे चेंडू Y मानले. X अधिक Y 20 आले. सर्व चेंडूंची सरासरी किंमत 25 आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण ते काढलेलं आहे. सगळ्यांची किंमत मिळून ₹500 आहे. सर्व चेंडूची किंमत हा. पुढे पहा. जर लाल चेंडूची सरासरी किंमत 20 आहे, म्हणजे एक लाल चेंडू ₹20 आहे. मग आता चेंडू किती? लाल X आहे की नाही? मग 20 चेंडूची किंमत होणार आहे ₹20 आणि पांढरा चेंडू किती रुपयाला आहे? ₹30 आहे. पांढऱ्या चेंडूची किंमत होणार आहे ₹30 पहा नीट. लाल चेंडूची संख्या X आहे, पांढऱ्याची Y आहे. दोन्ही मिळून 20 चेंडू आहेत. आणि आपण काय केलेलं आहे की लाल चेंडूची सरासरी किंमत 20 आहे. मग एकाची किंमत 20 आहे, एक चेंडूची 20X. नंतर पांढऱ्या चेंडूची संख्या Y आहे, एकाची किंमत आहे 30Y आणि एकूण किंमत किती आपल्याला माहिती आहे? एकूण किंमत 500 म्हणून. समीकरण काय आलं? 2 आलं. पहा, तर आता आपण असं करू शकतो, हे दोन समीकरण आपण सोडवायच्यात. 20 आहे, 30 आहे, 500. आपण याला 20 ने प्रत्येकाला गुणवू आणि मग त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे बघा, याला 20 ने गुणलं किती आलं मग? 20X अधिक 20Y. 20X 20Y बरोबर 400. याला समीकरण 1 ला 20 ने गुणलं, हे आहेतच ठेवायचं. याला गुणायची काय गरज नाही. 30Y बरोबर 500. याला गुणायची गरज नाही. पहा, हे दोन समीकरण आपल्याला सोडवायचे. साधी गोष्ट एकदम. की लाल अधिक पांढरे 20, लालची सगळ्यांची किंमत, पांढऱ्यांची सगळ्यांची किंमत, एकूण किंमत किती आहे? 500. मग आता हे वजा करायचं आपल्याला. पहा, हे वजा करायचं, अधिक आहे त्याचं वजा करायचं. आपल्याला हे माहिती आहे समीकरणांची वजाबाकी कशी करतात. कसे करतात? दुसऱ्या समीकरणांची न बदली करायची. दोन एक सामायिक समीकरणांची वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदली करायची. परंतु कधी? आधी त्यांचा सहगुणक समान करून घ्यायचा. म्हणजे हा 20 आहे का नाही, ह्याला पण 20 ने गुणायचं. प्रत्येकाला गुणायचं. याला गुणलं, याला गुणलं, याला पण गुणायचं. म्हणजे ते समीकरण काय होणार? संतुलित राहणार आहे. म्हणजे प्रत्येकाला 20 ने गुणायचं. 20X 20Y 400 आलं. आता वजाबाकी बघा. 400 वजा 500 वजा 100. 10 वजा 30 वजा 10Y
वायची किंमत काय आली मग -100 छेद -10 वाय बरोबर काय आले 10. वाय म्हणजे काय बघा बरे, वाय म्हणजे पांढरे चेंडू आहेत म्हणून पांढरे चेंडू किती आले 10 आले. मग लाल चेंडू किती राहतील, एकूण चेंडू 20 आहेत, लाल पण 10 राहणार. लाल चेंडू पण 10 आणि पांढरे पण काय आले 10 आले, दोन्ही चेंडू 10 आले. मग उत्तर काय बघा, पहिलं उत्तर बरोबर आहे. लाल चेंडू किती 10 आले. लाल चेंडूची संख्या पण 10, पांढऱ्याचे पण 10 आले. पहा एकूण 20 चेंडू आहेत, दोन प्रकारचे चेंडू आहेत. एकाला आपण एक्स नाव दिलं, एकाला वाय नाव दिलं, दोघं मिळून 20. नंतर त्यांची किंमत, एकाची किंमत 20 रुपये आहे सरासरी, दुसऱ्याची 30 रुपये आहे, त्यांची एकूण किंमत 500 रुपये. आपण हे समीकरण सोडवलं. वाय आणि वायाला एक्स आला म्हणजे पांढऱ्या चेंडूची संख्या आली, लाल चेंडूचे पण दोन्ही पण 10 चेंडू आलेत.